आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 चा क्वेश्चन नंबर 5 बघणार आहे. राइट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन विथ रेफरन्स टू द फिगर गिवन बिलो. दिलेली जी आकृती तिच्या आधारे तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तर द्यायची. बघा, एक तुम्हाला नंबर इथं लाईन दाखवली, त्या लाईनवर तुम्हाला हे टी एस आर पी आणि क्यू हे देऊन ठेवलेले लेटर्स. राइट द नेम ऑफ द ऑपोजिट रे ऑफ आरपी. ऑपोजिट रे काढायचं तुम्हाला आरपी च्या ऑपोजिट. बघा, रे आरपी हा इकडे तर इकडचा साइड काय मध्ये आर एस. ऑपोजिट रे रे आर एस. आरपी च्या ऑपोजिट काय आर एस किंवा आर टी. रे आर टी. बघा, याचे ह्या इथं तुमचे उत्तर वेगळे असू शकतात. आर एस पण म्हणू शकतात, एस टी पण म्हणू शकतात किंवा आर टी पण म्हणू शकतात. ही तुमची इच्छा. याच्यावर तुमचे उत्तर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे येऊ शकतात. म्हणून तुम्ही इथं टेन्शन घेऊन फक्त ऑपोजिट सांगितलं म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशेला जे असते ते लिहिणार आहे. राइट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ and रे RP. बघा, PQ च आणि RP च इंटरसेक्शन हा तुमचा PQ आणि RP. त्याचं इंटरसेक्शन जे होतंय तो पण तुम्हाला सांगायचं म्हणजेच काय रे PQ. कारण P हा तुमचा PQ मध्ये पण आहे, RP मध्ये पण आहे. म्हणजे कोणते इंटरसेक्शन PQ. रे PQ. बरोबर. तिसरा, राइट द युनियन सेट ऑफ रे PQ and रे QR. याचं तुमचं युनियन सेट विचारलं. PQ आणि रे QR. PQ आणि QR युनियन सेट विचारलेलं म्हणजे त्याचं एकत्रीकरण. म्हणजे जर आपण QR म्हटला त्याच्यात PQ पण येतोय. म्हणून काही इथं तुमचं तिसऱ्याचे आन्सर काही लाईन QR. बघा, PQ आणि QR. PQ घेतला त्यात QR मध्येच PQ येऊन जातो. युनियन मध्ये एकत्र येईल म्हणजेच काय QR. लाईन QR. स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट QR इज अ सबसेट. तुम्हाला QR चा सबसेट विचारलेला आहे. QR चा उपसंच विचारला आहे. बघा, काही QR चा प्रत्येक संच किंवा प्रत्येक लाईन स्वतःचा उपसंच असते हे आपण शिकलोय. म्हणून आधी QR तर येईलच आहे आणि त्या व्यतिरिक्त अजून सुद्धा येऊ शकतात. म्हणजे QS, QR, PQ असे सुद्धा अजून तुम्ही लिहू शकता. बघा, चौथं पहिला आला तुमचा रे QR, रे QS, रे QT, रे QP असे सुद्धा तुम्ही लिहू शकता. किंवा RT, RS. बरोबर, हे तुम्ही इथं लिहू शकतात. सबसेट QR चा तुम्हाला वाटेल ते तुम्ही लिहू शकता. राइट द पेअर ऑफ ऑपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉइंट R. बघा, ऑपोजिट रे असेल पण त्याचा कॉमन एंड R असेल. कॉमन एंड पॉइंट काय असेल? R असेल. असं तुम्हाला विचारलेलं आहे तर तुम्ही लिहू शकता. म्हणजे RP, RS, RT. म्हणजे तिथं R हा एक बिंदू असलाच पाहिजे. बरोबर, पेअर घेत असताना ऑपोजिट रेच्या पेअर घेत असताना R हा बिंदू असलाच पाहिजे. म्हणजे RP, RS, PS, RQ, RT असं तुम्ही लिहू शकता. बघा, रेज R असलाच पाहिजे. RS, RP, RP, RT, RQ,
आर टी अशा तुम्ही लिहू शकता बरोबर. 6व्या नंबरचा क्वेश्चन नंबरचा एक्झाम्पल राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड ऑफ एस. अशा दोन रेजची नावं द्यायची त्याचा कॉमन एंड एस नसेल म्हणजेच काय लिहू शकता तुम्ही एस टी एस आर असं तुम्ही लिहू शकता किंवा एस पी असं लिहू शकता. रेड एस टी एस आर बघा एस टी सुरुवात झालेली असेल बरोबर. राईट विथ इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी यांचं इंटरसेक्शन पॉइंट विचारले तुम्हाला एस पी आणि एस टी चा. बघा हा एस पी आणि एस टी इंटरसेक्शन पॉइंट कोणता आहे ना एस. एस इथं कॉमन म्हणजे पॉइंट एस पॉइंट एस. अतिशय सोपे हा एक्झाम्पल होते सगळे 5 वरून तुम्हाला सांगितलेले मी आधी जे एक्सप्लेनेशन केलं तर त्याच्यावर हे उदाहरण होते अतिशय सोपे होते. चला आता क्वेश्चन नंबर 6 पाहूया. बघा आता आपण क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहे. आन्सर द क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ फिगर गिव्हन बिलो. मी तुम्हाला एक नंबर लाईन्स दिलेली त्याच्यावर तुम्हाला प्रश्नांची उत्तर द्यायची. स्टेट द पॉइंट्स which are equidistant from point B. बघा पॉइंट बी पासून सारख्या अंतरावर असणाऱ्या बिंदूंचं तुम्हाला नाव लिहायला सांगितली. बघा बी पासून जर घेतला तर ए सारख्या अंतरावर आहे सी सारख्या अंतरावर बरोबर. अजून तुम्हाला काय सांगता येईल बी पासून बी घेऊ शकता तुम्ही इकडे पी घेऊ शकता. त्याचप्रमाणे आता तुम्ही इकडे काय घेऊ शकता डी घेऊ शकता इकडे क्यू घेऊ शकता. तुम्हाला वाटेल ते इक्विडिस्टन्स सारख्या अंतरावरचे तुम्हाला घ्यायचे बरोबर. ते उत्तर तुमचे वेगळे असू शकतात. आपण फक्त जे मला एकच आन्सर लिहून दाखवू तुम्ही अनेक आन्सर त्याचे लिहू शकता जे सारख्या अंतरावर असतील ते तुम्ही लिहू शकता. बघा मी आता बी पासून इक्वी सारख्या अंतरावर इक्विडिस्टन्स ए अँड सी घेते. ए अँड सी बरोबर. जर मी विचार केला तर डिस्टन्स बी सी पण 2 आहे आणि डिस्टन्स ए बी पण किती 2 आहे. कारण बिकॉज डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 2 अँड डिस्टन्स इज इक्वल टू डिस्टन्स बी ए किंवा ए बी इज इक्वल टू 2. हे सुद्धा 2a बिंदू आपण हे इक्वल डिस्टन्स म्हणू शकतो बरोबर. राईट अ पेअर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट क्यू. आता इथं पॉइंट क्यू पासून अशी जोडी सांगायची तुम्हाला की त्या सारख्या अंतराची जोडी असेल. बघा पॉइंट क्यू पासून ती काय असेल सारख्या अंतराची जोडी असेल. बघा एल अँड यू लिहू शकता तुम्ही एल अँड यू. त्याचप्रमाणे अजून काय घेऊ शकता तुम्ही इकडे पी अँड आर बरोबर. काय तुमचं इथं इक्विडिस्टन्स तुम्हाला जोड्या सांगायच्या आहे एल अँड क्यू. दुसरी जोडी सांगू शकता तुम्ही पी अँड आर. बघा जर आपण एल अँड क्यू घेतलं एल अँड यू घेतलं सॉरी यू एल अँड यू घेतलं याच्यातलं अंतर कसं असेल सारखं असेल आणि पी आर जरी घेतलं त्याच्यातलं अंतर सारखं असेल. बघा पी चा कोऑर्डिनेट्स काय -2 आणि आर चा काय -6 बरोबर. हा 6 मायनस आणि मायनस प्लस होतील. बघा काही तुमचं लक्षात येत असेल तुमचं नक्कीच -2 मोठा असेल -6 म्हणजे 2 + 6 मधून 2 गेले की तुकडे 4 याचा अंतर काय 4 इज सारख्या अंतरावर. त्याचप्रमाणे हे जर घेतलं इथं 5 असेल आणि हे किती असेल 3 असेल 3 आणि 5 जर घेतलं तुम्ही तर किती येईल तुमचं ते सुद्धा 4 आलेलं असेल बरोबर. अशा प्रकारे तुम्ही हे काढू शकता. आणि क्वेश्चन नंबर त्याच्यात 6 मधलं थर्ड पाहणार आहे आपण. फाइंड डिस्टन्स UV and distance BC and distance BB and
डिस्टन्स UL हे तुम्हाला फाइंड करायचंय. आपण जो आधीचा क्वेश्चन पाहिला त्याच्यावरती फाइंड करायचंय. बघा UV चे कोऑर्डिनेट्स पाहिजे. UV चे कोऑर्डिनेट्स घ्यायचे आणि मग नंतर ते आपल्याला समजा आता UV चे बघा U चा काय कोऑर्डिनेट्स -5 आणि V चा काय +5. बरं त्याच्यावरून तुम्हाला ते सगळं डिस्टन्स हे काढावं लागणार आहे. मग आपण त्याचं एक सोडून घेऊया. बघा मी आधी एकच डिस्टन्स घेते. कोऑर्डिनेट्स UV चे घेते आधी. द कोऑर्डिनेट्स of point U and V are -5 and 5. बघा U चा काय -5 आणि V चा काय -5 रिस्पेक्टिव्हली. बरोबर म्हणजेच तुमचं काय मोठं असेल सिन्स +5 हा तुमचा मोठा असेल -5 पेक्षा. म्हणून डिस्टन्स UV इज इक्वल टू +5 -5. हे किती आलं 5 आणि 5 10 झालं. डिस्टन्स UV किती आलं UV चं डिस्टन्स 10 आलेलं असेल. UV चं डिस्टन्स किती आलेलं असेल 10 आलेलं असेल. बरोबर त्याचप्रमाणे आपल्याला डिस्टन्स PC डिस्टन्स UB आणि डिस्टन्स UL सुद्धा काढून घ्यायचे. त्याचप्रमाणे आपल्याला ते पण काढून घ्यायचे. बघा आपण हे वरचं पुसून घेऊ. आता थोडस रब करते मी. हे वरचं पुसते 1 आणि 2. बघा आता याचे कोऑर्डिनेट्स काय आले. P चा कोऑर्डिनेट्स P चा -2 आणि C चा 4. डायरेक्ट येते मी आता. डिस्टन्स PC कोऑर्डिनेट्स किती आले -2 आणि 4 म्हणजे 4 मोठा असेल 4 -2 किती आलं याचा आन्सर 6. डिस्टन्स PC किती आलं 6. एवढं लिहिलं नाहीये तुम्हाला आता लिहायची सवय झाली म्हणून मी डायरेक्ट लिहिलं. डिस्टन्स PC किती आलं 6. त्याचप्रमाणे डिस्टन्स VB आपण काय म्हणणार आता डिस्टन्स VB बघा V चं काय 5 आणि B चं काय 2 म्हणजेच काय मोठा असेल 5 -2 किती आलं. डिस्टन्स VB किती आलं 3. किती आले 3. त्यानंतर डिस्टन्स UL बघा U चं कोएफिशियंट काय -5 आणि L चा काय -3. U चा काय मग नक्कीच कोणता मोठा असेल -3 मोठा असेल -3 -5 म्हणजेच -3 + 5 उत्तर आलं 2. डिस्टन्स UVL किती आलं 2. बरोबर हे तुम्हाला वाटतं तुम्ही प्रत्येक वेळेस लिहू शकता. आता समजलं तर नाही लिहिलं तरी चालेल. इथं हा आपला प्रॅक्टिस 1.2 कंप्लीट झालेला आहे. हा तुम्हाला नक्कीच समजला असेल. समजला तर ते पूर्ण लिहून मला सेंड करायचं. व्हिडिओ कोण लाईक आणि सबस्क्राईब करायचे. आणि आता ते तुम्ही जास्तीत जास्त लवकरात लवकर रिस्पॉन्स देत चला. ओके बाय.